वैयक्तिक आहे, पण तुम्हाला बोलल्याशिवाय थांबा ना DHO साहेब. माझी वैयक्तिक एक मागणी आहे सर, आपण सरपंच ग्रामपंचायतीतनं निवडून दिला 5 वर्षासाठी, नगराध्यक्ष निवडून दिला 5 वर्षासाठी, फक्त जिल्हा परिषदेचंच आरक्षण सर 2.5 वर्षासाठी का बरं ठेवलंय? म्हणजे आम्हाला काम करताना सर, जर मला हे माझ्या या 2.5 वर्षात हे कंप्लीट करते, पण मला उपाध्यक्षाचा अनुभव होता आणि थोडा माझे सगळे सहकारी हेल्प करतायत सर. पण असं तरी सर मला अजून एक सांगायचंय, हे जे आपण निर्णय घेतला होता मध्ये म्हणजे जी निवडणूक घेतली नाही सर, ह्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. म्हणजे आता माझे HOD सगळे करतायत सहकार्य, पण मी मागच्या वेळेस उपाध्यक्ष झाले, माझ्या अध्यक्ष आणि आम्ही एकत्र काम करायचो. आम्हाला म्हणजे मीच पण मागच्या वेळेपेक्षा यावेळेस जरा त्रास झाला जास्त प्रशासकांनंतर. पण आता HOD काम म्हणजे सगळे मला हेल्प करतायत. पण आम्हाला एखादं अचीव सर, आम्हाला माडदच्या शाळेपासून किंवा अष्टाकासारमध्ये जलजीवनला जे प्रॉब्लेम झालेला, एक रस्ता चुकीचा केलाय, तिथपासून एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं काम करताना 2.5 वर्ष दुसरं कोणीतरी आला तर समजून घेण्यातच वेळ जातोय. देवेंद्रजी इलेक्शनच्या अगोदर म्हणाले होते सर की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही बळकट करणार आहे. बळकटीमध्ये मला वाटतं एक विषय आहे की आम्हाला 5 वर्षाचं आरक्षण तरी ठेवावं. पुन्हा सदस्य ठरवतील की तोच माणूस कंटिन्यू करायचा का नाही करायचा अध्यक्ष उपाध्यक्षासाठी. आणि दुसरी गोष्ट सर, आमदारांनी आंदोलन केलं, सगळ्यांचे पगार वाढवले सर, पण आमचं म्हणजे मी उपाध्यक्ष असताना 16,000 रुपये माझा पगार. मला गरज नाही सर, पण मी सगळ्यांकडनं ते हसतात माझे सभापती मागून. पण सर माझे शिक्षक जे होते, मी शिक्षण सभापती होते, माझ्या शिक्षकांचा पगार 1,40,000 आणि माझा पगार 16,000. हे एवढं आम्ही काम करताना थोडंसं म्हणजे जरा आणि आम्ही दिवसभर 12-12 वाजेपर्यंत हे करताना सर म्हणजे भीक म्हणून नाही, पण आम्ही कष्ट करून आता सर शिकलेली लोक जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष उपाध्यक्ष व्हायला लागले. आम्हाला आमच्या मानाप्रमाणे आणि कामाप्रमाणे पगार वेतन मिळावं, ही एक मागणी आमची आहे. बाकीचे वेळोवेळीचे जे मागण्या आहेत की सपोज शासकीय सोलर बसवताना तुम्ही अनुदान देत नाही, पण मी ते साहेब पंकजाताई सगळ्यांकडे जाईल सर. मला एवढंच म्हणायचंय की आम्ही काम करतो, पण तुम्ही इथं आल्याने एक खूप मोठी कौतुकाची थाप, आणि कौतुक कराल का नाही माहित नाही तुमच्या भाषणात, पण निदान आम्हाला प्रोत्साहन मिळतंय की आम्ही कुठलं तरी करतोय, त्याचं कोणीतरी ऑब्झर्व करून त्याला मॉनिटरिंग करून आम्हाला काहीतरी आमच्या कामाचं चीज होतंय. शेवटी आम्ही सगळे आमच्या जीव धाराशिवसाठी करतोय. हे गाणं पण आवडलं ना तुम्हाला, आपण करून घेतलंय. पण जोगदंडचं थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.